भागेश आता कुठे चाललोय आपण? आता आपण चाललो रात्रंदिवस असं मेहनत करून ह्या सर्व मुलांनीच हे डेकोरेशन केलेलं आहे. गल्लीच्या आई भवानीचा विजय जसा साजरा होतोय तसाच प्रत्येक वर्ष हे असंच वर्ष आनंदाने आणि नवीन नवीन काहीतरी आपण गोष्टी घेऊन येत राहू. तेव्हा परत लावणार जॉईंट होणार परत. सात रस्त्याच्या आई जगदंबेचा विजय. चालेल ना, चालेल. भागेश आता कुठे चाललोय आपण? आता आपण चाललोय महालक्ष्मी दर्शन या बिल्डिंग मध्ये. हा, 7 रस्त्याची महालक्ष्मी बघायला. ओके. आपला विभागाचं नाव महालक्ष्मी आहे. हा, महालक्ष्मी स्टेशन बाजूला त्याच्या बाजूचीच बिल्डिंग आहे. ओके. आणि ती देवी आपण बघायला चाललोय. अरे वा वा वा, चला चालेल. वा, तर आता आपण जिथे आलो तिथे 7 रस्त्याचा सगळ्यात मोठा फॅन्सी ड्रेस गरबा होता. वा, यायला पाहिजे म्हणजे तो गरबा रात्रभर चालतो. हा, आणि त्यात वेशभूषा म्हणजे आपण विचार नाही करू शकत. म्हणजे ते बोलतात ना, लहान बाळ असेल तर शिवाजी महाराज करायचं, हा, नाहीतर कोणतरी संत करायचं. पण तुम्ही इथे येऊन बघाल ना, त्या पलीकडे जाऊन वेशभूषा केलेल्या असतात. बरोबर 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 बोललास. हां, तेच तर तो इथली खासियत आहे. आणि आमच्या महालक्ष्मी मातेच्या नावावरून या मातेचं नाव 7 रस्त्याची महालक्ष्मी. वा 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 वा, मस्त मस्त मस्त. अंबे माते की जय. 7 रस्त्याच्या महालक्ष्मीचा जय असो. महालक्ष्मी दर्शन नवरात्र उत्सव मंडळ त्याच्यामध्ये प्रथमेश परब हे आलेले आहेत. आमच्या मंडळातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. हा जो उत्सव आहे हा आमचा पूर्वी बोरी चाळ म्हणून असे होते. त्या बोरी चाळचं जेव्हा रिडेव्हलपमेंट झालं त्यावेळी म्हाडाने डेव्हलप केली. त्या डेव्हलप केल्याच्या नंतर सुद्धा जे ज्येष्ठ होते, ज्या पूर्वी याची स्थापना 1985 साली झाली आणि 85च्या आतापर्यंत जो काळ आहे ते आता हे 41वं वर्ष आहे. या 41 वर्षामध्ये सुद्धा जे लोक पूर्वीचे म्हणजे वयोवृद्ध होते ते सुद्धा आता येऊन ह्या उत्सवाचा आनंद घेतात. ह्या प्रकारे आमच्या ज्या चाळीमध्ये हा जे आता तुम्ही इथं सजावट डेकोरेशन बघताय हे कुठे बाहेरून नाही. आमच्या इकडची जी मुलं आहेत ते स्वतःहून रात्रंदिवस असं मेहनत करून या सर्व मुलांनीच हे डेकोरेशन केलेलं आहे. त्याचं खास आता ही आमच्या देवीची मूर्ती तिची सजावट आहे ते आमचे राजेश शिंदे आणि दिव्या तांडे हे लोक हे मूर्तीचं बघतात. बाकीचं जे सर्व डेकोरेशन आहे ह्या उत्सव काळामध्ये कुंकुमाचर म्हणजे यांच्या स्त्रिया महिलांसाठी कुंकुमाचर म्हणून एक उत्सव आहे तो साजरा करतो. तसंच गोंधळ आहे आणि इतरही कार्यक्रम. आता उद्या हेल्थ चेकअप असं आम्ही घेतलेलं आहे मार्फत. असे विविध उपक्रम या उत्सवाच्या मार्फत आम्ही करत असतो. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तुम्हाला भेटल्याबद्दल आणि मंडळाला भेटल्याबद्दल थँक्यू सो मच. बाजार गल्लीच्या आई भवानीचा विजय असो. आमचं पण झालं. प्रथम मी माझं नावच बोलतो. माझं नाव अजित अशोक पेवेकर. हे बाजार गल्ली नवरात्र उत्सव मंडळ आहे. येता 18 वर्ष झाले पूर्ण आम्हाला आता. आणि या देवीसाठी खूप काही लोक 10 दिवसापासून 1 महिन्यापासून आमची ही मेहनत चालू आहे. आणि अजून नवीन एक सगळं काय आम्ही देवीच्या आशीर्वादाने आम्ही एक नवीन पण आपण सुरुवात करत आहोत काय नवीन पोरांना. आणि हे नवीन पोरांना आता उभा करून म्हणजे आता आपण सिनियर सिटीजन म्हणजे सिनियर लोक आहोत तर नवीन पोरांना आम्ही तयार करतो. पुढच्या पिढीने सुद्धा हा हिंदू सण झाला पाहिजे. युवा पिढीने आणि सगळ्यांनी व्यवस्थित मिळून एकजुटीने सगळं हा सण साजरा केला पाहिजे. दरवर्षी हा सण जसा साजरा होतोय तसाच प्रत्येक वर्ष हे असंच वर्ष आनंदाने आणि नवीन नवीन काहीतरी आपण गोष्टी घेऊन येत राहू आणि खूप आनंदाने साजरा. नाही खरंच मला पण 7 रस्त्याला येऊन आणि अशा मंडळांना भेटून मला खूप बरं वाटलं. आणि तुमच्या चॅनलशी बोलून आम्हाला सुद्धा खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. तर भागेश इथे राहतो आणि तो लहानपणापासून या गल्लीचं नाव काय बोललास? बाजार गल्ली. बाजार गल्ली. इथे पहिला बाजार भरायचा
आणि ते एक मोठं 7 रस्त्यातलं मच्छी मार्केट आहे. ओके, त्यामुळे या गल्लीला ना बाजार गल्ली. बाजार घेतला. वा वा. चला आता कुठे आलो आपण? आता आपण चाललोय 7 रस्त्याची आई जगदंबा बघायला. ओके. त्या मंडळाचं खासियत बघायला गेलात तर त्यांची जी आगमनाची प्रभावळ असते ओके. किंवा त्यांचा आगमनाचा जो हे असतो, एक झोन असतो ना, तो खूप फेमस आहे इथला. तर आपण आता तिथे चाललोय. चल. तेव्हा परत पूर्ण ती जॉईंट होणार. परत ती joint आगमन पण आम्ही असंच केलेलं दाखवतो. हा दाखवा. पूर्ण होती म्हणजे अशी होती. अरे बापरे. आणि जाताना पण सेम आता असंच? हो, जाताना मला. वा रे वा. हे आमचे मंडळाचे अध्यक्ष आहेत अजय भेसके. ओके. आपला मंडळ हा स्थापन झालेला 1991 साली. यंदाचं आपलं 34 वर्ष आहे. आणि आम्ही हा म्हणजे 7 रस्त्यातलं आपलं एकमेव असं मंडळ आहे जिथे आपले हे देखावा आणि सगळं आपले लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा हातभार लागतो आणि मोठ्या थाटात माटात हा उत्सव साजरा होतो. आणि आगमन सोहळा तर मी आगमन सोहळ्याविषयी खूप ऐकलंय मी. हो, आगमन सोहळ्याला म्हणजे आम्ही जशी परेड वृक्षावरून देवी जशी बसवली ट्रॉलीवर, फोटोग्राफर रील्सवाले सगळ्यांची रांग लागलेली की फोटो कधी निघतोय, देवीचा कसा येतोय. आणि आमची प्रभाव जी होती भव्य होती. करेक्ट. आपली महालक्ष्मी देवी होती बाहेर. हो, ती बाहेर होती. पूर्ण प्रभाव. मंडळ आता आमचं जुनं आहे, खूप आर्योग मंडळ आहे ना, ते खूप जुनं मंडळ आहे. पण जो नवरात्र उत्सव मंडळ आहे, आम्ही आपल्या बिल्डिंगमधले आम्ही लोक 4-5 मित्र होतो, त्याला मी स्थापन केलं आहे मंडळ. मंडळ म्हणजे हे मंडळ आपले जे आधीचे आहेत त्यांनी स्थापन केलं, पण नवरात्र आम्ही चालू केलं. सो मच. आल्याबद्दल पण धन्यवाद तुमचं. थँक्यू सो मच. असंच या. नक्की 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 येऊ आम्ही. हा चला. अंबे माते की जय. थँक्यू सो मच. धन्यवाद. आई जगदंबेचा विजय सो. अंबे माते की जय. 7 रस्त्याच्या आई जगदंबेचा विजय सो. जय. ही आपली अशी 7 रस्त्याची आई जगदंबा. प्रथमेश, कसं वाटतंय तुला? 7 रस्त्याची जी म्हणजे मजा आहे ना, आता ती आत्ता कळते आम्हाला. जी एवढे वर्ष ती लपून होती आणि ते आत्ता आम्हाला कळते ना हळूहळू. आणि खरंच भाग्येश कुठे गेला? भाग्येशमुळे या गोष्टी कळाल्या. आणि खरंच मी फक्त निमित्त आहे. नाही खरंच बाकी सगळी देवीची इच्छा आहे. सांगितलं ना जे काय, म्हणजे तू यावर्षी येच आणि तू बघच. आणि जे दाखवलंय ना भाग्येश, मी आलेलो आता बँड्रावर असा शांत, पण आता जाताना जी एनर्जी घेऊन चाललोय ना, शपथ खतरनाक. हाय, नमस्कार. गरबा सुरू आहे का इथे? वा. या कॉन्सेप्टसाठी ते आपल्याला सगळ्यांना डिझाईन करावं, आपल्या विनंतीला बांधेल. म्हणून प्रथमतः तुमचे इथे आम्ही स्वागत करतो. आणि मनापासून गरबा थांबला म्हणून मी तिथे व्यक्त केले, तू करायची गरज नाही. आणि हे आपला परिवार आहे. म्हणजे कसं आहे की आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे घरची कामं संसार सांभाळून आनंद कसा लुटायचा या मध्यवर्गीय कुटुंबांना खूप चांगलं कळतं. म्हणून तुम्हाला सगळ्यांना प्रथमेश ओळख व्हावी म्हणून तुमचा गरबा थांबवला. तो फोटोग्राफर आहे, तो म्हणला मला पण नाचायचं आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे या स्त्री शक्ती हे सगळे सहभागी होणार आहे. म्हणून तुला आवर्जून सांगतो की याची शक्ती हा उत्सव जो साजरा होतो तो नवदुर्गा आणि तिच्या शक्तीने होतो. म्हणून आज तू इथे आल्यास मंडळाच्या वतीने, आमच्या सातस्ता विभागाच्या वतीने मी तुझ्या खरंच मनपूर्वक इथे आभार मानतो. तर तुम्ही सगळ्यांनी एक आपण सर्वांनी फोटो काढले तुझ्याबरोबर. आमची देवी 7 रस्त्याची आई भवानी म्हणून फेमस आहे एरियामध्ये. गेल्या 3-4 वर्षापासून हे जे नवीन रूप आम्ही आमच्या देवीला दिलं आहे ते फेमस होत चाललं आहे पूर्ण एरियामध्ये. ही आमचं जेव्हा नवरात्र स्थापना झाली
44 वर्षापूर्वी. हे आज आमचं 44वं वर्ष आहे. त्यावेळेला आमच्या एका मित्राने म्हणजे सुरेंद्र भुजबळ यांनी एक देवीचा फोटो फक्त आणून ठेवला होता. त्याची म्हणजे आराधना करून नंतर आता हे मंडळ आमचं एवढं मोठं झालेलं आहे आणि आज त्या स्थितीला पोहोचलेलं आहे. आणि ही जी तुम्ही बघताय आरास दिली आहे किंवा डेकोरेशन केलेलं आहे ते आमच्याच बालमित्रांनी, जे लहान मुलं आहेत बिल्डिंगमधील त्या लोकांनी रात्रभर जागून स्वतःच्याच कष्टाने केलेलं आहे. आम्ही असं काही बाहेर ऑर्डर बिर्डर देऊन केलेलं नाही आहे. आणि सगळेजण आम्ही आता उत्साह आहोत तो स्वतःच्याच स्वखर्चानेच करतो. आम्ही साईट बिल्डिंग मधूनच फक्त वर्गणी काढतो, बाहेरून आम्ही कुठूनही काही फक्त घेत नाही. आमचा एक परिवार आहे बिल्डिंगचा, तो परिवार हा एक उत्सव आम्ही साजरा करतो, नवरात्रोत्सव. आणि वर्षानुवर्षे अशी याच्यात प्रगती होत राहावी हीच आमची प्रार्थना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बाकी आता मला एक्साइटमेंट आहे, तू काहीतरी बोललायस या मंडळाविषयी. आता पुढे आता आपण ज्या मंडळात चाललोय ना ते तर त्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का, तू असं इमॅजिन केलं नसेल अशा गोष्टी त्या मंडळात आहेत. वा, म्हणजे तू पाय हलणार नाही असंच बोलला. हा, आपण आता जाऊया तिकडे. मी आता त्याचं काय रिव्हील नाही करत त्याबद्दल काय ना, आपण तिथे जाऊनच डायरेक्ट बोलूया.